10वीच्या मुलांसाठी स्मार्ट स्टडी ट्रिक आज सांगणार आहे. पुढच्या वर्षी जी मुलं 10वीच्या परीक्षेला बसणार आहेत त्यांनी ऐन वेळेवर तयारी करण्याऐवजी अगदी आजपासूनच म्हणजे हा व्हिडिओ ऐकल्यापासूनच जर अभ्यासाला या पद्धतीच्या युक्त्या किंवा ट्रिक्स वापरून सुरुवात केली तर निश्चितपणे ही मुलं यशस्वी होणार आहेत. याच्यामधले पहिली ट्रिक किंवा पहिली युक्ती आहे ॲक्टिव्ह लर्निंग. म्हणजे फक्त वाचन न करता आपण जर त्या वाचलेल्या भागावरचे प्रश्न तयार केले, त्यांची उत्तरं स्वतः लिहून काढली, मुख्य म्हणजे आपल्या मित्रांना तो भाग शिकवला तर आपल्या चांगलं लक्षात राहील मुलांनो आणि आपल्याला तो पाठ्यविषय किंवा तो कॉन्टेंट जो आहे तो चांगला समजेल. दुसरं टेक्निक जे सगळ्यांना आवडतं ते म्हणजे पोमोडोरो स्टडी टेक्निक. याच्यामध्ये आपण 4 सेशन्स करायचे, 25 मिनिटं अभ्यास करायचा, अभ्यास झाल्यानंतर 5 मिनिटाचा ब्रेक घ्यायचा. अशा पद्धतीने 25 मिनिटं अभ्यास, 5 मिनिटं ब्रेक अशी 4 सेशन करायची आणि चौथ्या सेशननंतर 15 ते 20 मिनिटाचा आपण आराम करायचा किंवा विश्रांती करायची. याच्यामुळे होतं काय की अभ्यासात छोट्या छोट्या भागांमध्ये विभागला जातो, आपल्याला थकवा कमी येतो, आपला मेंदू जो आहे तो फ्रेश राहतो आणि आपलं कॉन्सन्ट्रेशन टिकून राहतं. कारण आपला कामाचा किंवा अभ्यासाचा जो वेळ आहे, जो स्पॅन आहे तो छोटा आहे, त्याचे आपण छोटे छोटे भाग केलेले. तिसरा जो भाग आहे किंवा तिसरी जी युक्ती आहे ती आहे माइंड मॅप्स किंवा चार्ट्स. तुमच्या पाठ्यविषयामधले जे महत्त्वाचे मुद्दे आहेत ते जर तुम्ही कलर्ड डायग्राम्समध्ये केलेत तयार, त्याच्यात लिहिलेत तर त्यामुळे तुमच्या कॉन्सेप्ट ज्या आहेत, ज्या संकल्पना आहेत ना मुलांनो, त्या चांगल्या प्रकारे लक्षात राहतील. चौथी ट्रिक आहे शॉर्ट नोट्स. जे काही इम्पॉर्टंट फॉर्म्युलाज आहेत, ज्या काही चांगल्या डेफिनेशन्स आहेत, मुद्दे किंवा व्याख्या आहेत, उदाहरणं आहेत, हे स्वतःच्या शब्दात लिहून काढा. कारण ह्याच नोट्स तुम्हाला परीक्षेच्या वेळेला रिव्हिजन करताना खूप उपयोगाला येतात. कारण नेमकं आणि अचूक परीक्षेच्या वेळेला वेळ कमी असतो आपल्याला अभ्यास करण्यासाठी, तेव्हा हे फार उपयोगाला येतं. 5वी जी ट्रिक आहे ती आहे स्पेस्ड रिपिटेशन. म्हणजे आज जो धडा मी केलेला आहे तो एकदम परीक्षेच्या वेळेला मी परत केला अभ्यास तर तो नाही लक्षात राहत. म्हणून परत 3 दिवसांनी एकदा, परत आठवड्यातून एकदा, महिन्यातून एकदा अशा पद्धतीने जर रिपिटेशन होत राहिलं तर तो धडा तुम्हाला परिचित वाटतो, तुम्ही विसरत नाही. कारण अशा क्रमाने रिव्हिजन केलीत ना तर ती खूप लाँग टर्मसाठी दीर्घकाळ लक्षात राहते. फक्त आज वाचलं आणि डायरेक्ट परीक्षेच्या दिवशी असं करू नका. मधून थोडं ब्रशअप करत राहा. आणखी एक महत्त्वाचं म्हणजे जे काही शिकलात ना ते तुमचे ग्रुप करा. असे 5 मित्रांचा, 6 मित्रांचा, प्रत्येकाने टॉपिक वाटून घ्या आणि ते शिकवा तुमच्या ग्रुपला. म्हणजे काय होईल त्याच्याने, किंवा समजा 2 मित्रांचा ग्रुप आहे, 3 मित्रांचा ग्रुप आहे, तर तुम्ही त्या ग्रुपच्यासाठी शिकवायचं आहे म्हणून चांगली तयारी करता. तुम्हाला लोकांसमोर आपल्याला किती चांगलं शिकवता येतं आहे किंवा किती चांगलं माहीत आहे याच्यासाठी तुम्ही तयारी करता. त्यामुळे हा एक फायदा होतो. दुसरी गोष्ट, दुसऱ्याला शिकवायचं म्हणजे आधी मला कळलं पाहिजे म्हणून आपल्याला पण ते चांगलं समजतं आणि तिसऱ्याने जर आपलं कौतुक केलं तर आपल्याला बरं पण वाटतं आणि एक आत्मविश्वास येतो. त्यामुळे आपल्याला तो धडा अधिक स्पष्टपणे समजायला मदत होते. आणखी काही युक्त्यांमध्ये डिजिटल डिटॉक्स ज्याला म्हणतात, म्हणजे मी तर असं म्हणेन की सरेंडर करा मोबाईल पूर्णपणे, की नाही यावर्षी मी मोबाईल वापरणार. तुम्ही कदाचित ती क्लिप पाहिली असेल की जी मुलं IAS किंवा MPSC UPSCमध्ये प्रथम किंवा द्वितीय किंवा अगदी वरच्या नंबरवरती पास झालेली आहेत, त्यांना त्यांचे फोन दाखवायला सांगितलेत मुलांनो, तर त्यांच्याकडे असे छोटेसे फोन आहेत जे जुने आहेत. तिथे कुठल्याही प्रकारे मीडियाचा प्रवेश करता येणार नाही. तुम्हाला तुमच्या मनावर कंट्रोल करून की नाही आत्ता या क्षणाला काय महत्त्वाचं आहे, तर माझी 10वीची परीक्षा महत्त्वाची आहे. मोबाईल जेव्हा नव्हते तेव्हाही जग चालत होतं, त्यामुळे मोबाईलचा, इतर मीडियाचा मला डिटॉक्स करायचा आहे. याला आपण म्हणूया डिजिटल डिटॉक्स. गेम्स, सोशल मीडिया याच्यामुळे जर का आपण हे सगळं लांब ठेवलं ना तर तुमचं कॉन्सन्ट्रेशन खूप चांगलं राहील मुलांना. आणि शेवटी पॉझिटिव्ह माइंडसेट ठेवा, सकारात्मक मनं, की मी हे करू शकतो. हा जर आत्मविश्वास तुम्ही मनात ठेवलात आणि गिवअप केलं नाहीत तर फेल्युअरचा जो स्ट्रेस आहे, अपयशाचा जो ताण आहे मुलांना, तो कमी होईल. कमीत कमी 8 तासाची झोप ही व्हायलाच पाहिजे. हेल्दी खाणं,
थोडासा का होईना व्यायाम आपल्याला खूप गरजेचा आहे. हे जर तुम्ही केलंत ना मुलांनो, निश्चितपणे 10वीमध्ये घवघवीत यश तुमची वाट पाहत आहे. धन्यवाद.